भावांनो, गंगाखेड प्रशासन एकंदरीतच योग्य रीतीनं नियोजनबद्धतेनं काम करत नाहीये, म्हणून महेश बिडकरला तकलीफ होते। महेश बिडकर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाहीये आणि महेश बिडकरनं जहाल भाषा भगतसिंग सुखदेव राजगुरूवाली बोलली, इथल्या प्रस्थापितांच्या बुडाला आग लागते। मी शांत का बरं बसायचं मला सांगा ना। आता बघा, मी सध्याच्याला ह्या रोडवर आहे, जो परळीला जातो इकडे रोड, बरोबर, त्या साईडनं पार आपल्या पोलीस स्टेशन पासून ही नाली बनवलेली आहे पार तिकडे नाक्यापर्यंत। या साईडनं देखील तिथून पोलीस स्टेशन पासून ही नाली बनवलेली आहे पूर्ण नाक्यापर्यंत। तर झालाय विषय काय माहित आहे का, ज्यावेळेस ही नाली बनवली किंवा आता इथं ब्रिज होणार आहे, ह्या ब्रिजसाठी आणि नालीसाठी हा पैसा कुण्या आमदाराच्या, खासदाराच्या किंवा नगरसेवकाच्या किंवा कुठल्या लोकप्रतिनिधीच्या बापाच्या घरचा नाहीये पैसा। पहिली गोष्ट, हा जनतेचा पैसा आहे, भारतीयांचा पैसा आहे, जो की आम्ही टॅक्स मधून आम्ही यांच्याकडे वापरायला दिला की बाबा योग्य प्रकारे हा वापरा, धरा तुमच्या हवाली करतो आम्ही आणि तो आमच्या विकासासाठी योग्य प्रकारे वापरा। मग ह्यांच्याकडे कसा झाला कारभार माहितीये का, आंधळं धरतंय आणि कुत्रपीठ खाऊन जाते। आता मला सांगा, यांनी ही नाली बनवली होती, बरोबर, नाली बनवली, आता इकडे रोड बनवायचा म्हणून नाली बनवली, त्यावेळेस यांना माहिती नव्हतं की इथून ब्रिज बनणार आहे। आता ब्रिज बनायलाय, त्यावेळेस ब्रिजचं माप ह्या नालीच्या इकडं चाललंय, म्हणजे आता नाली इथं बनणार। हे बघा, आता हे नालीचं काम, हे काय नालीचं काम चालू आहे, इथं नाली बनणार, हे JCB खोदकाम चालू आहे। म्हणजे नाली आता सध्या मी जिथं उभा आहे नालीवर, हे बघा ही नाली आहे, ही नाली अशी जात होती पुढे गेलेली आहे, ऑलरेडी बनवली नाली। ह्या नाली बनवण्यामध्ये जनतेचा पैसा या हरामखोरांनी खर्च केला, ठीक आहे, आणि ब्रिजसाठी जी जागा लागायली ती इथपर्यंत लागायली, म्हणजे इथली नाली हे खोदणार आणि इथं नाली बनवणार। म्हणजे ह्यांच्या का बापाचा पैसा आहे का हरामखोर। मग तुम्हाला अशी जहाल भाषा बोलली ना, सगळ्यांना तकलीफ वाटते की महेश बिडकर कशी भाषा बोलतोय। इथून तिथून यांनी खोदकाम केले, खोदकाम करून ह्यांचा हेतू एकच आहे की ही बनवलेली नाली, ह्या नालीला बनवूनच 8 ते 9 महिने झाले, 1 वर्ष झाले। अरे पण जनतेचा पैसा तुम्ही वेस्ट का करताय? तुम्हाला पैसा आम्ही वापरण्यासाठी दिला, योग्य प्रकारे, उधळा करण्यासाठी दिला नाही। आम्ही तुम्हाला नेमलंय कशासाठी? आम्ही मालक आहोत, जनता मालक आहे, तुम्ही सगळे सेवक आहात। नगरसेवक, सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत, आमदार, खासदार, सगळे प्रशासकीय अधिकारी, राजकीय अधिकारी, अरे तुम्ही जनतेचे सेवक आहात यार, मालक बनणं सोडून द्या तुम्ही। आम्ही हा टॅक्स मधला पैसा तुमच्या हवाली केलाय की बाबा हे पैसा धरा आणि तुम्ही आमच्या हितासाठी वापरा, आम्ही तुमच्या हवाली केलाय। तुम्ही तुमच्या मनमानीनं करताय, कुठं पण घर बांधताय, कुठं पण खड्डे करताय, तिथं बांधताय, पुन्हा 4 दिवसानं ते पाडताय, पुन्हा दुसरीकडे बांधताय। आता ही नाली आहे बघा, इथं नाली इथून तिथून बनलेली आहे, आता बनलेली नाली तुम्ही पाडणार, तिच्यासाठी गेलेला खर्च गेला, बिलं उचलले तुम्ही खाले, आता डबल ह्याच्यासाठी बिलं उचलणार। ह्याच्यामध्ये या म्हणजे रोडच्या या पुलाच्या एस्टिमेटमध्ये पुन्हा या खोदकामाचं, या पूर्ण नालीचं बिल तुम्ही लावणार, म्हणजे आम्ही दिलेला पैसा उधळा कसा पण, म्हणजे जनता तो चुती आहे, जनता तुम्हाला विचारायला तयार नाही। आणि भारताची जे मीडिया आहे, 4था आधार स्तंभ जिला म्हणतात, ती कुठं बिझी आहे की कुणाचे पैसे खाण्यात, और काय तुम्ही मायला हरामखोरगिरी करायला यार। अरे ते मेलोडीच्याच भागा लागले सगळी मीडिया, तर मेलोडी केवढ्याला भेटते, मेलोडी गोड आहे का तिखट आहे, मेलोडी ऑनलाईनच भेटणं जाईल। अरे तुम्हाला काय करायचंय, इथले प्रश्न मांडा ना। त्या हिंगोलीमध्ये एक प्रेग्नेंट बाई, तिचा मृत्यू झाला का तर त्या अँब्युलन्सला डिझेल नसल्यामुळं, काय तुम्ही असले प्रश्न मांडायचे सोडून तुम्ही त्या मेलोडीच्याच मागे लागलाय, आणि काय तर राष्ट्रीय मीडिया म्हणून, नॅशनल मीडिया। अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत। महेश बिडकर इथं बॉम्बलायला रोडवर खऱ्या प्रश्नांसाठी, आणि तुम्ही त्या मेलोडीच्या पाठीमागे लागलाय। आणि याला प्रश्न विचारणार तरी कोण बरं? नितीन गडकरी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, या महेश बिडकरची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की बारकाईने लक्ष घाला आणि त्यांना म्हणा की तुम्हाला तुमची अक्कल काय घाण ठेवली होती का? तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ही नाली बांधली, तुमची अक्कल काय घाण ठेवली होती का? गेल्या कित्येक वर्षापासून पूल बांधायचा आहे, ते नियोजन होतं, बरोबर आहे, गंगाखेडमध्ये। मग ज्यावेळेस ही 8-9 महिन्याखाली ज्यावेळेस नाली बनू लागली, ही नाली बनताना इथल्या प्रशासनानं, एकंदरीतच राजकीय प्रशासन, प्रशासकीय प्रशासन, तुम्ही काय तुमची अक्कल घाण ठेवली होती का? ही नाली बांधताना तुम्ही का रोखली नाही? येड्यातला येडा माणूस घर बांधताना देखील कुठं खिडकी सोडायची, कुठं दरवाजे सोडायचे, नियोजनबद्धतेनं पिलर घेऊन बरोबर सोडतोय। तुमचं काय झालं माहिती आहे का, तुम्ही चौकून घर बांधायला, पुन्हा खिडकी पाडण्यासाठी घर पाडा, भिंत पाडा, दरवाजा पाडण्यासाठी पुन्हा भिंत पाडा, म्हणजे पुन्हा खर्च करा, बांधण्याचा खर्च गेला, डबल त्याला पाडण्याचा खर्च गेला। तुमच्या कुठं बापाचा खर्च चाललाय? तुमच्या घराचे बांधकाम करताना तुम्ही असंच करता का?
राजकीय प्रशासन, प्रशासकीय प्रशासन सगळ्यांना माझा प्रश्न आहे आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला दिला. मी विचारणार. तुमच्या घरचं बांधकाम करताना तुम्ही असंच करता का? आधी स्लॅब बांधता, पुन्हा रूमाचे भिताड बांधता आणि पुन्हा भिताड पाडता आणि खिडक्या बांधता, असं करता का तुम्ही? मग जनतेचा पैसा आहे म्हणून असला मोकार कुठे खर्चायचा? अरे काय बाबा, काय बोलून फायदा नाही रे बाबा तुम्हाला. गंगाखेडची जनता तर लाचार झाली आहे, कोणी बोलायलाच तयार नाही. पण एखादे मायासारखे टाळके सरकार भरपूर आहेत बघा गंगाखेडमध्ये. टाळके घेऊन जर तुमच्या पाठीमागे लागले ना, तुम्हाला पळू का कळू करू सोडणार नाही. तुम्हाला कळायचं नाही पुन्हा कुठं पळा म्हणून. जय भीम, जय शिवराज, जय मल्हार. छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांचा मावळा आहे आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंचं रक्त माझ्या नसानसामध्ये वाहतंय. त्यांचे विचार माझ्या दिमागामध्ये आहेत. बचेंगे तो और भी लढेंगे, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू या हरामखोरों में है, हरामखोर साले. आणि महेश बिडकर काही अशा गोष्टी खऱ्यापणाच्या बोलायला लागला की हे इथले भ्रष्ट प्रस्थापित महेश बिडकरवर हल्ले करतात. डायरेक्ट जीवघेणी हल्ले, आणि ते हल्ले 2 वेळा झालेत माझ्यावर. त्याची एफआयआर देखील दाखल झाली आहे. म्हणजे माझ्यावर जो हल्ला झाला, त्या स्पेसिफिक 2-4 जणांनी जो हल्ला केला, तो माझ्या वैयक्तिक कारणासाठी किंवा माझ्या घरकुलाच्या हप्त्यासाठी नव्हता. तो गंगाखेडच्या जनतेच्या विकासाच्यासाठी होता. तुम्ही कितीही हल्ले करा, माझ्या गुरूंची मला शिकवण आहे आणि आमचा एकंदरीतच लढा हा प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित आहे. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार.